ज्यांचं सिलेक्शन मुंबई पोलीससाठी होणार आहे, म्हणजे अजून मेरिट लागायची बाकी आहे, पण खूप जणांना कळलं असेल की आपण लागणार आहे, आपण बसतो असं तसं. लोकल ही जी मुंबईची जीवनवाहिनी म्हटल्या जाते, यात कधी या गर्दीच गर्दी भेटेल तुम्हाला, कधीच ही खाली नसते आणि इथून वातावरण वाव. तर आत्ताच मी ड्युटीवरून आली आहे आणि अंघोळ वगैरे झाली फक्त, आणि मी व्लॉग आधीच सुरू केला होता. म्हटलं चला आपण आपली डेली लाईफ तुमच्यासोबत शेअर करू, म्हणून आज पण मी व्लॉग शूट करते. तर चला पुढे काय काय होते बघूया. येतानाच मी सामान घेऊन आली, काय काय आणलं ते तुम्हाला दाखवत. तर चला, रवा आणला, याचं मी उद्या काहीतरी नवीन बनवणार आहे, ते तुमच्यासोबत शेअर पण करेल. साखर, दूध, दही, आणि आता आपलं सीझन म्हणजे आंबे. ते आताची ते राहू देतो. आणि आता सगळ्यात आधी मी चहा करते, कारण माझं जे म्हणजे वातावरण जे बदलत चाललं ना, कधी ऊन तापते, कधी बदली. आज तर बदली होती आणि त्या बदलीनेच एवढं हे डोकं दुखत होतं ना आली तेव्हा, पण आता आंघोळ केली ना तर बरं वाटते. थोडासा चहा पिते म्हणजे छान वाटेल, आणि मग नंतर मी जेवण बनवते. आणि जेवण पण मी काय बनवते ते पण तुम्हाला दाखवते, मी काय कारनामा केला आहे ते पण दाखवते. तर आता मी छान असा चहा बनवलाय, आणि तुम्ही पण या चहा प्यायला. कारण आपण बाहेरून येतो, दमतो, थोडंफार फ्रेश वाटायसाठी मी चहा पिला. मी रोज नाही पित, पण मी आज बनवला. आणि हा कप मी मला वाटतं 8वीत की 9वीत असताना माझ्या मैत्रिणीने मला बर्थडेला गिफ्ट दिलाय. हा मी वापरत नव्हती, घरी होता माझा. इथं जो आणलेला होता ना तो खराब झाला होता, तो पण मला गिफ्ट भेटला होता. म्हणजे आम्ही लागलो होतो मुंबई पोलीसमध्ये, तसं पूर्ण होतं. बॉटल, पेन, डायरी, कप ते होतं. मग तो खराब झाला, आता मग हा वापरता तिने दिलेला. तर या चहा प्यायला मी छान आता चहा पिते आणि नंतर जेवण बनवते. हे बघा, रात्री मी भाग्यश्रीला म्हटलं की नाश्ता बनवायचा का आपण, तर ती मला बोलली की नाही आपण बाहेरच खाऊ. आणि वेळेवर रात्री 11 वाजता कारकूनने तिला ड्युटीवरून चेंज केलं, दुसरीकडे टाकलं. मग म्हटलं आता ही नाही तर आपण नाश्ता बनवूया. मग मी काय केलं, रात्रीच साबुदाणा भिजत घातला. म्हटलं आता ही नाहीये, मग आपला नाश्ता बाहेर केल्यापेक्षा म्हणजे करून घेऊया, सोबत नेऊया. मग सकाळी उठायला उशीर झाला आणि मला कंटाळा पण आलेला, मग मी सकाळी काही नाश्ता बनवलेला नाही, साबुदाणा जसं तसं. मग आता उद्यापर्यंत ठेवण्यापेक्षा म्हटलं आता आपण साबुदाणाच बनवूया, त्याच्याशिवाय काही पर्याय नाही. मग आता घेतलाय मी साबुदाणाच बनवायला. मोबाईल चार्जिंगला होता तोपर्यंत मी आलू वगैरे ते टाकून असंच कारनामा आहे हा. जोपर्यंत सांडशीने पकडत नाही तोपर्यंत कढई तिरुपतीला जाऊन येते वाटते. तर मी आता बनवते साबुदाणा, आणि सोबतच मी त्याच्यासोबत दही पण आणलं आहे आधीच. सगळी तयारी असते माझी आधीच. चला तर मी दाखवते मी काय बनवलं. उसळ, याला आम्ही साबुदाण्याची उसळ म्हणतो, पण इकडे खूप जण साबुदाण्याची खिचडी म्हणतात. तर साबुदाण्याची खिचडी, लिंबू जे मम्मीने गावाकडून पाठवलंय ते, येताना आंबा आणला तो आंबा, आणि दही. उसळ सोबत जर दही नसलं ना तर मग मज्जाच नाही. हे तुम्हाला पण सगळ्यांना आवडतच असेल. तर असं छान मी जेवण बनवलं, कमी वेळात झालं, हे शॉर्टकट झालं म्हणून झालं लवकर. चला तर या तुम्ही सगळे जेवण करायला. हा माठा मी घेतला काल ड्युटीला असताना, काल नाही म्हणजे परवा रात्री घेतला, काल आणला. आता त्याला आणला, त्यात पाणी थंड होते की नाही याची शंका पण माझी दूर झाली, कारण त्यात पाणी पण थंड होते आणि तो दिसायला पण खूप छान दिसतो. पण त्याला मी रुमाल गुंडाळून ठेवला, म्हणजे पाणी थंडगार राहण्यासाठी. आणि मी खूप वेळा म्हणायची ना व्लॉगमध्ये, हा ग्लास काही कामात येत नाही, तर हा ग्लास आता याच्यासोबत पाणी प्यायला कामात येईल. आणि एवढं छान वाटत होता तो ग्लास आणि तो माठ, वाव. झालं घेतलंय, हे डिकॅथलॉन मधून घेतलं होतं.
स्टार्टिंगला जेव्हा मी मुंबईला आलो होतो तेव्हा. आता याचा कलर उडत आहे, आता नवीन घ्यावं लागेल. पण जेवढं बाकीच्या अप्परनी गरम होते ना घातल्यावर, तेवढे आणि नाही होत. म्हणजे चांगले अप्पर चांगलं. हे बघा बॅगेतलं सगळं सामान घेऊन खाली लागेल. सगळं हळूहळू करून आवरून घ्यायचं. आधी युनिफॉर्म लटकवून देते. आज ना मी ही घातलेली जी वेणी आहे ना, ही सकाळी 7 वाजेपासून घातली आहे आणि आता वाजताय 9:15 झाले आता. तर एवढ्या वेळपर्यंत ही जशीच तशी आहे. मागचं जरी सुटायला आलं पण समोरची वेणी जशीच तशी आहे. म्हणजे आपल्या पोलीस मुलींसाठी किंवा बायकांसाठी ही हेअरस्टाईल बेस्ट आहे. म्हणजे ती दिवसभर आपल्याला राहू शकते. घडी घडी इकडून 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 केस निघायचं काम नाही. त्याच्यामुळे छान हेअरस्टाईल आहे. तुम्हाला जर याचा व्हिडिओ हवा असेल कशी बनवली तर मला कमेंट करा, मी नक्की याचा व्हिडिओ बनवेल. मी आधी बनवायची म्हणजे युनिफॉर्मवर हेअरस्टाईलचे व्हिडिओ बनवायची, पण जसा GR आला की युनिफॉर्मवर रील्स वगैरे नाही, तर मग मी आता नाही बनवत. पण मी अप्पर घालून बनवू शकतो, तसं काही नाही आहे. जर तुम्हाला ते व्हिडिओ परत हवे असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे आपण परत सुरू करूया युनिफॉर्म, म्हणजे छान छान हेअरस्टाईल नवीन ज्या आपल्या युनिफॉर्मवरच्या मुलींसाठी. कारण आपण मेकअप तर जास्त काही करत नाही युनिफॉर्मवर असताना, फक्त हेअरस्टाईल खूप छान घालतो आणि ती आपल्याला आवडते. तर आता सकाळपासून मी केस बांधलेले, आता त्यांना सोडते, जरा कामं झाले म्हणून. आज मी पहिल्यांदा सगळी कामं झाल्यानंतर केस सोडते, नाहीतर मी आल्याबरोबरच सोडते. कारण ती वेणी छान दिसत होती, त्याच्यामुळे म्हटलं राहू द्यावं, कामं सगळी झाल्यानंतर सोडावं. म्हणून मी आत्ता सगळी कामं झाल्यानंतर केस सोडते. आणि एवढं भारी वाटते ना, सगळं रिलॅक्स केस वगैरे सोडून छान वाटते. सकाळपासून केस बांधलेले असतात तर संध्याकाळी सोडले तर केसांमध्ये जर हात पण घातला ना तर केस पूर्ण ओले आहे. कारण की आपण कसं दिवसभर केस बांधलेले असतात ना, आता उन्हाळा पण आहे तर जास्तच ऊन पण तापते, त्याच्यामुळे ओले आहे आणि केस असे ताणले जातात. म्हणून तुम्ही जर तो बन घालतात मागे जो अंबाडा घालतात ना, तो ढिल्ला घाला, जास्त फिट घालू नका. त्यानेही आपले पूर्ण केस असे ताणले जातात आणि डोकं दुखते, मग नंतर ही मान दुखून येते. त्याच्यामुळे घालताना तो ढिल्लाच घाला, जास्त फिट घालू नका. कारण घरी आल्यावर पण आपण काही मोकळे केस सोडून कामं नाही करू शकत, त्यांना वर बांधूनच आपल्याला कामं करावं लागतात. तर घालताना ढिल्ला घाला जरा. या वर्षी ज्यांचं सिलेक्शन मुंबई पोलीससाठी होणार आहे, म्हणजे अजून मेरिट लागायची बाकी आहे, पण खूप जणांना कळलं असेल किंवा आपण लागणार आहे, आपण बसतो असं तसं, त्यांच्यासाठी की त्यांना आत्तापासून बाकीचे जे लागलेत किंवा जे आहेत ते मुलं किंवा म्हणजे गावाकडचे लोक म्हणत असेल किंवा मुंबईला जास्त धावपळीचं जीवन आहे, मुंबईला ड्युट्या अशा तशा, असं सगळं जे आत्तापासून तुम्हाला निगेटिव्ह बोलत असेल तर त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. एका दादाने मला कमेंट केली होती की एवढी दगदग असते का मुंबईला ड्युटीची वगैरे. मुंबईला ड्युटीची दगदग नाही, फक्त येण्या आणि जाण्याचीच आहे. कारण लोकलला गर्दी खूप असते, सगळे लोक असतात, त्याच्यामुळे येण्या आणि जाण्याची जशी जशी ती आपल्याला सवय पडत जाते ना, तसं तसं आपण त्या वातावरणामध्ये मिक्स होतो आणि आपल्याला सवय होऊन जाते. आता आम्हाला पण आधी सवय नव्हती, आम्हाला पण आधी खूप नवीन नवीन वाटायचं. आम्ही कितीतरी ट्रेन म्हणत होतो जाऊ दे जाऊ दे जाऊ दे, नंतर आम्ही ट्रेनला बसायचं, काही करून काही नव्हता. त्याच्यामुळे तुम्ही पण आतापासून टेन्शन घेऊ नका, खूप निवांत आहे, काही टेन्शन नाहीये. धावपळ आहे फक्त लोकलची, आणि तुम्ही गावाकडे पण ड्युटी केली तर धावपळ तिकडे का आणि इकडे का, दोघीकडे धावपळ आहे. त्याच्यामुळे आत्तापासून टेन्शन घेऊ नका, रिलॅक्स राहा. लवकरच लिस्ट लागेल, लिस्ट लागल्यानंतर मस्त मजेशीर आनंद करा आणि ट्रेनिंगला जा. ट्रेनिंगवरून आल्यानंतर तुम्हाला इकडे यायचं आहे, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका.